म्हणजे आमच्या सर्वांमते पूर्ण बँकेचे डायरेक्टरच्या सर्वांमते त्यांची निवड झाली आणि ते प्रतीक्षित होते आणि आम्ही सगळेजणच याचा काही पक्षाचा काही विषय नाही आहे, कारण सहकारामध्ये कधी पक्ष नसतो. त्या हिशोबाने आम्ही त्यांना शब्द दिला होता, त्या हिशोबाने आज त्यांना मी उपाध्यक्ष म्हणून निवड केली आहे त्यांची. भाजप पुरस्कृत अशोक चव्हाण समर्थकांचे पाठिंबा सर्वांचाच म्हणण्याला हरकत नाही ना. तर इथं भाजप काँग्रेस किंवा असं काही विषय नाही आहे. आम्ही सर्वजणांनी मिळून हा निर्णय घेतला आणि सर्वांमध्ये त्यांची निवड झालेली आहे, त्यामुळे काही अडचणीचा विषय नाही. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये कैलासवासी हरिहररावजी भोशीकर यांचं दुःखद निधन झालं. त्यामुळं संचालक व उपाध्यक्ष पदाचं रिक्त झालेल्या जागेवर आज बैठक होती. या बैठकीमध्ये कुठलंही राजकारण न येऊ देता आणि सर्वांच्या सहमतीनं एकमतानं सर्व पक्षाचे मतभेद बाजूला ठेवून मला उपाध्यक्ष म्हणून सर्वांनी सहकार्य केलं. त्यांच्या सर्वांचं मी आभार मानतो. विशेष खासदार रवींद्रजी चव्हाण यांनी सर्वच नेते मंडळीला भेटून बोलून आणि सर्वांचं सहकार्य घेऊन आज ही बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडत असताना त्यांनी उपाध्यक्ष पदाचं बहुमान माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला सर्वच दिग्गज मंडळी असताना सुद्धा त्यांनी दिलं. त्याबद्दल सर्वांचं मी पुनश्च आभार मानतो. आणि जे काही प्रगती होते या बँकेची, त्या प्रगतीमध्ये कुठेतरी खारीचा वाटा आपला असावा. आणि त्याचबरोबर जे काही प्रगती होत असताना माझे जे काही सहकार्य सर्वांच्या संचालक मंडळाला सोबत घेऊन या बँकेची प्रगती कशी होईल, शेतकऱ्याची प्रगती कशी होईल आणि शेतमजुराची किंवा आपल्या जिल्ह्याचं प्रगतीपथावर जाणारी बँक, तिला सहकार्य सर्वांच्या माध्यमातून केलं जाईल. आणि सर्वांच्या माध्यमातून निश्चितपणाने बँकेला एक चांगलं वैभव, पूर्वीचे जे काही दिग्गज होते त्यांच्या काळात जे वैभव होतं तेच वैभव प्राप्त करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.